पहिली रेड सामन्याला सुरुवात. जर्सी क्रमांक 7 स्वप्नील घडशी. पहिल्या सामन्यामध्ये एक चांगली कामगिरी राहिली आहे. रीडिंग डिपार्टमेंट असेल, डिफेन्स मध्ये सुद्धा चांगली कामगिरी राहिली या खेळाडूची. इथे किक लगावण्याचा प्रयत्न आणि फोर्स सोबत खेळाडूला घेऊन जातोय. पहिल्याच रेड मध्ये पॉइंट. जर्सी क्रमांक 2 वेळवण संघाकडून. इथे निश्चितच चोरस आपल्याला पाहायला मिळेल. वेळवण संघाकडून पहिली रेड एमटी येते. जर्सी क्रमांक 12 पाली संघाकडे चांगला अनुभव आहे. प्रत्येक ठिकाणी हा संघ खेळत असतो. अनेक ठिकाणच्या ट्रॉफीज वरती सुद्धा आपलं नाव कोरलंय. परंतु इथे मात्र वेळवण संघाचा डिफेन्स कामाला येतोय आणि डिफेन्स मध्ये पहिला पॉइंट येतोय. दोन्ही संघांच्या खात्यामध्ये एक एक गुण. जर्सी क्रमांक 14 जबरदस्त पकड पाहायला मिळाली अँकल वरती. ऋषिकेश साळुंके कॉर्नर सिंगल पॉइंट पाली संघाच्या खात्यामध्ये. रनिंग मध्येच बॅक किक लगावण्याचा प्रयत्न. पॉइंट्स तुम्हाला वारंवार सांगितले जातील. स्कोर बोर्ड वरती थोडस टेक्निकल प्रॉब्लेम आहे. फुल हाऊस आहे युवा प्रतिष्ठान पाली संघामध्ये. तर बोनस अवेलेबल आहे. जर्सी क्रमांक 2 बोनस अटेम्प्ट. कॉर्नर ऋषिकेश साळुंके पासून सावध राहावं लागेल. पंचांनी मोजणी सुरुवात केलेली आहे. मोजदाद चालू आहे. रीडिंग मध्ये पहिले पॉइंट पाहूया किती. रीडिंग मध्ये पहिले पॉइंट 3. सुपर रेडने सुरुवात. एकाच रेड मध्ये सगळा हिशोब बरोबर करून टाकलाय स्वप्नील घडशी. जाणं गरजेचं होतं आणि अंतिमता डिफेन्स केला. 5-2 गुण फलक. एका रेडने सगळं चित्र पालटून टाकलंय. 3चा डिफेन्स झाला युवा प्रतिष्ठान पाली संघाकडे. सुपर टॅकलची संधी आली. जर्सी क्रमांक 8 3चा डिफेन्स. इथे चूक झाली आणि आणखीन एक टच पॉइंट. आघाडीवर 4 गुणांची आघाडी. पाली संघाकडे फक्त 2 खेळाडू शिल्लक. खेळाडूंना रिलाईव्ह करायचं असेल तर टच पॉइंट घ्यावे लागतील. इथे बोनस सुद्धा अवेलेबल आहे. परंतु बोनस मुळे आपला खेळाडू मैदानात येणार नाही. रनिंग पॉइंट घेण्यासाठी खोलवर जावं लागेल. 2च्या डिफेन्स मध्ये रीडिंग साठी जर्सी क्रमांक 2 ज्याच्या माध्यमातून एक चांगली रीड आली होती. 2 डिफेंडर इथे क्षेत्ररक्षामध्ये पाली संघाच्या सुपर टॅकलची संधी इथे सुद्धा आहे. 2च्या डिफेन्स मध्ये. परंतु इथे एक संधी निर्माण झालेली आहे समोरच्या संघाला ऑल आउट देण्याची. आणि ऑल आउट देण्यासाठी जास्तीत जास्त ट्राय आता मात्र डिफेन्स मध्ये करावा लागेल. कारण डिफेन्स मध्ये आपल्याकडे 7 खेळाडू आहेत. समोर असताना जर समोरच्या संघाकडे जर टॅकल झाला तर तिथे 2 पॉइंट्स मिळतील. सुपर टॅकल मिळेल आणि समोरच्या संघाकडे रिलाईव्ह सुद्धा होईल. इथे टोटलचा प्रयत्न आहे. शब्दा घेतल्या जात आहेत दोन्ही बाजूला. कबड्डीमध्ये अशा पद्धतीच्या शब्दा घेतल्या जातात. पंचांचा निर्णय अंतिम आणि
कोणताही पॉइंट नाही तिथे. जर्सी क्रमांक 8 2च्या डिफेन्स मध्ये इथे सुद्धा सुपर टॅकलची संधी आहे. 3च्या डिफेन्स मध्ये या खेळाडूने पॉइंट कमावलेला आहे, त्यामुळे त्याचा कॉन्फिडन्स हा निश्चितच थोडासा हाय झालेला असेल. 2च्या डिफेन्स मध्ये कोणताही धोका पत्करला जात नाहीये. पाहूया कोणत्या पद्धतीने माइंड गेम केला जातोय. पाली संघाकडून थर्ड रेड. इथे पॉइंट घ्यावा लागेल, नाहीतर मैदानाच्या बाहेर टो टच जबरदस्त पाहायला मिळतोय. थर्ड रेड मध्ये हा एक मोलाचा असा पॉइंट म्हणावा लागेल, कारण एक रिलाईव्ह सुद्धा मिळाला या पॉइंट मुळे. इथे सुद्धा थर्ड रेड आणि आता सुपर टॅकलची नामी संधी सुद्धा आहे. जयमान वेळवण संघाला ज्यावेळेला 2 डिफेंडर होते तिथे ट्राय करणं गरजेचं होतं, त्यानंतर आता 3 डिफेंडर झाले. इथे डिफेन्स मध्ये मजबूती आली. सुपर टॅकलची नामी संधी सुद्धा आहे आणि थर्ड रेड सुद्धा आहे. थर्ड रेड सुद्धा आहे. जर्सी क्रमांक 8 पॉइंट घ्यावा लागेल, अन्यथा मैदानाच्या बाहेर जावं लागेल. सुपर टॅकलचे 2 पॉइंट मिळत आहेत. रेडर मैदानाच्या बाहेर जातोय. जर्सी क्रमांक 8 आणि हळूहळू आता जो ऑल आउट पर्यंत येऊन पोहोचला होता युवा प्रतिष्ठान पाली संघ 6-5. वेळवण संघ एक वेळेला 4 गुणांनी आघाडी होता. वेळवण संघाकडे आहेत 6 गुण आणि युवा प्रतिष्ठान पाली संघाकडे आहेत 5 गुण. अजून देखील 1 गुणाची आघाडी आहे. जर्सी क्रमांक 14 1 गुणाची फक्त आघाडी. जी आघाडी 4 गुणांपर्यंत पोहोचली होती आता फक्त 1 गुणाची राहिलेली आहे वेळवण संघाकडे. जिथे नामी संधी आली होती समोरच्या संघाला ऑल आउट देण्याची, तो थोडीशी चूक झाली वेळवण संघाकडून. आणि युवा प्रतिष्ठान पाली संघा सारख्या संघाला जर आपण एखादी संधी दिली तर त्या संधीचं सोनं कसं करायचं हे या संघाला निश्चितच माहिती आहे. त्या संधीचं सोनं केलं गेलंय, निश्चितच आपल्या खेळाडूंना रिलाईव्ह केलं गेलं. आणि आता मात्र या संघाकडे 4चा डिफेन्स आहे. चांगले अनुभवी खेळाडू आहेत, दोन्ही बाजूला अनुभवी खेळाडू आहेत. ऋषिकेश जर्सी क्रमांक 8 सुरक्षित जातोय आपल्या मैदानामध्ये. जर्सी क्रमांक 14 4च्या डिफेन्स मध्ये. आता मात्र हा खेळ थर्ड रेड वरती चालेल असं चिन्ह दिसतंय. इथे किक लगावण्याचा प्रयत्न, एंड लाईन पर्यंत ढकलण्याचा प्रयत्न केला जातोय. खूप शांत खेळ दाखवला जातोय. युवा प्रतिष्ठान पालीचा डिफेन्स अतिशय शांत खेळ. अभिजित बारे डिफेन्स मध्ये आला आणि इथे चूक झाली. 1 गुण. ज्या पद्धतीने सामना चालू आहे, सामना चुरशीचा होण्याची दाट शक्यता आहे. जी चुरस थर्ड रेड 3री चढाई. इथे फुल हाऊस आहे. सॉरी 6चा डिफेन्स आहे. बोनस अवेलेबल आहे तरी सुद्धा 6च्या डिफेन्स मध्ये सुद्धा आपल्याला बोनस अवेलेबल राहतो कबड्डीमध्ये. परंतु पॉइंट घेण्यासाठी खोलवर जावं लागेल. टोटलचा अटेम्प्ट पुन्हा शब्दा घेतल्या जात आहेत मॅचच्या. रेडर बाद दिला जातोय. थर्ड रेडच्या माध्यमातून रेडर बाद टच मान्य केला गेला नाही आणि रेडरला बाद दिला जातोय. इथे 2चा फक्त डिफेन्स. इथे फक्त 2चा डिफेन्स. इथे सुपर टॅकलची नामी संधी आहे. 2चा डिफेन्स आहे. पाली संघाचा टाइम आउट आहे. 5 गुण आहेत पाली संघाकडे. 3 गुणांची आघाडी वेळवण संघाकडे. पुन्हा एकदा आपली आघाडी जी आहे ती वाढवण्यात इथे यश मिळालंय वेळवण संघाला. ते फेवरेट मानला जात होता सुरुवातीला पाली संघ, परंतु वेळवण संघाने आतापर्यंत मात्र तगडी लढाई दिलेली आहे. तोडीस तोड उत्तर दिलेलं आहे समोरच्या संघाला. बॅक किक सुद्धा जसं गरमागरमी वाढत जाते तसा थोडासा कंट्रोल सुटताना पाहायला मिळतो टीमचा. परंतु पंचांकडून सुद्धा तितकंच चांगलं काम होताना पाहायला मिळते. इथे बोनस पॉइंट येतोय. बोनसमुळे निश्चितच आघाडी कमी केली जाऊ शकते. हे चांगलं हत्यार आहे कबड्डीमध्ये. पॉइंट्स
आघाडी कमी करण्यासाठी 8 नंबर जबरदस्त कामगिरी होते. कॉर्नर मैदानाच्या बाहेर. एक मात्र खेळाडू शिल्लक राहिलाय ऋषिकेश साळुंके, जो एक चांगला रेडर आहे. रिलाईव्ह करू शकतो आपल्या खेळाडूला. त्याच्यासाठी बोनस लाईन आता ऑन केली. बोनस जाऊ दे, परंतु पकडला जाऊ दे आणि पकडला जातोय. अंतिमता इथे बोनस एका साईडला दिला जातोय आणि 1+2 3 पॉइंट जात आहेत वेळवण संघाच्या खात्यामध्ये. ज्या ऑल आउट ची प्रतीक्षा होती वेळवण संघाला, तर ऑल आउट देण्यात इथे यश मिळालेलं आहे. हाफ टाइम सुद्धा हाफ टाइमच्या वेळेला पॉइंट्स आहेत 12-7. 12 गुण आहेत जैनमान वेळवण संघाच्या खात्यामध्ये, तर 7 गुण आहेत युवा प्रतिष्ठान पाली संघाच्या खात्यामध्ये. तब्बल 5 गुणांची आघाडी. 12-7 गुणफलक, 5 ची आघाडी वेळवण संघाकडे. जर्सी क्रमांक 2. मध्यंतरानंतर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. गरमागरमी निश्चितच वाढेल आता या सेकंड हाफ मध्ये, कारण युवा प्रतिष्ठान पाली संघाकडून जोरदार प्रयत्न केला जाईल ही आघाडी मोडीत काढण्यासाठीचा. वेळवण संघाकडून जर पाहिलं तर ही आघाडी राखण्याचा प्रयत्न केला जाईल आणि सुरुवातीलाच आक्रमकता दाखवली जाते. रेडर वरती सर्वच्या सर्व डिफेन्स तुटून पडलाय. डिफेन्स मध्ये या हाफ मधला पहिला पॉइंट. जर्सी क्रमांक 8 ऋषिकेश साळुंके रेडिंग मध्ये आतापर्यंत फार नाही करू शकला नाही. दोन्ही बाजूचा डिफेन्स आपली कमाल दाखवतोय. मध्यंतरानंतर दोन्ही संघाच्या खात्यामध्ये एक पॉइंट गेलाय आणि दोन्ही संघांच्या खात्यामधला एक पॉइंट हा डिफेन्स मध्ये आलाय. तर सामना डिफेन्स मध्ये पोहोचलाय. रेडिंग मध्ये सावधगिरी दाखवली जाते. इथे आघाडी वापरली जाते, वेळ घेतला जातोय, बोनस पॉइंट दिला जातोय. जर्सी क्रमांक 12. नजर आली, दुर्घटना घडली. जर्सी क्रमांक 8 वेळवण संघाचा या खेळाडूच्या माध्यमातून आतापर्यंत चांगला डिफेन्स आणि तितकाच चांगला रेडिंग मध्ये सुद्धा कामगिरी पाहायला मिळाली. गुणफलक आहे 15-8. 7 गुणांची आघाडी. मध्यंतरानंतर जी आघाडी 5 गुणांवरती होती ती आता 7 पर्यंत येऊन पोहोचले. हळूहळू आघाडी वाढताना दिसते. ही आघाडी जर मोडीत काढली गेली तर आजच्या दिवसामध्ये पहिल्यांदाच असं होताना दिसेल. टाइम आउट घेतला जातोय जैनमान वेळवण संघाकडून. दोन्ही कोचेस आपल्या खेळाडूंना योग्य मार्गदर्शन करून पुन्हा एकदा टाइम आउट नंतर सामन्याला सुरुवात. जर्सी क्रमांक 7 स्वप्नील गडशी खेळाडूला चालावं लागेल. रीडिंग मध्ये पॉइंट्स आणावे लागतील. संघ पिछाडीवर आहे. बोनस अटेम्प्ट मान्य केला जातोय. ज्या पद्धतीने खेळ चालू आहे निश्चितच हा सामना जरी इथे आघाडी असली जैनमान वेळवण संघाकडे, या सामना शेवटच्या मिनिटापर्यंत जाईल यात काही शंका नाही. कारण दोन्ही संघाकडून ती झटापट होताना दिसते. कोणत्याही पद्धतीने कोणत्याही परिस्थितीत हा सामना जिंकण्यासाठी ती झटापट दिसून येते. जर्सी क्रमांक 7 बोनस पॉइंट मिळाला या आधीच्या रेड मध्ये. फुल हाऊस आहे. जबरदस्त अँकल होल्ड. अतिशय उच्च दर्जाचा खेळ आपल्याला. थर्ड रेड. इथे 4चा डिफेन्स आहे. इथे सुपर टॅकल मिळणार नाही. रेडरला पॉइंट घेण्यासाठी खोलवर जावं लागेल. बोनस नाहीये. कॉर्नरला मारला. टच पॉइंट दावा खेळाडूकडून तर मान्य झालाय. कॉर्नर बाहेर. अभिजित बारे. 17-9 गुणफलक. 17 वेळवण, 9 पाली. जर्सी क्रमांक 9 अभिजित बारे. अनेकदा संकटमोचक ठरलेला आहे हा खेळाडू आपल्या संघासाठी. इथे काही कामगिरी होऊ शकते का? कोणताही गुण न घेता आपल्या मैदानामध्ये परत जातोय. 3चा डिफेन्स वेळवण संघाकडून. आता जर पाहिलं तर रेडर जे आहेत ते फार काही करताना दिसणार नाहीत अशा डिफेन्स मध्ये, कारण 3चा डिफेन्स आहे. इथे जर रेडरला पकडला गेला तर समोरच्या संघाला 2 गुण मिळतील. त्यामुळे रेडर थोडीशी सावधगिरी निश्चितच बाळगताना दिसेल आणि यासाठी
एका सपोर्ट रेडरला पाठवण्यात आलेला आहे एम्प्टी रेड करण्यासाठी. ही सुद्धा एक कबड्डी मधील रणनीती. पुन्हा एकदा अभिजित बारे जर्सी क्रमांक 9. इथे मात्र पॉइंट घ्यावे लागतील. एम्प्टी रेडचा आता काही उपयोग होणार नाही. अँकल वरती जबरदस्त वेळवण संघाचा जर्सी क्रमांक 11 इथे कमाल दाखवतोय. 100 रुपयाचं पारितोषिक याच खेळाडूने पटकावलं होतं. डिफेन्स मध्ये 3 पॉइंट त्याला त्या सामन्यामध्ये कमवायचे होते. तिथे 3 पॉइंट कमावले नव्हते. 18-9 आहे गुणफलक. परंतु त्या सामन्यामध्ये एकच पॉइंट डिफेन्स मध्ये कमावला होता. तिथे 100 रुपयाचं पारितोषिक दिलं गेलं होतं. परंतु त्या 100 रुपयाच्या पारितोषिकाचा या सामन्यामध्ये मात्र पुरेपूर पैसा वसूल करून दाखवलेला आहे. इथे 2चा डिफेन्स जर्सी क्रमांक 8 या खेळाडूच्या माध्यमातून चांगला खेळ झालाय वेळवण संघासाठी. दोन्हीही डिपार्टमेंट शेवटची 5 मिनिटं. गुणफलक 18-9. जबरदस्त खेळ. आणखीन एक पॉइंट. 19-9. 10 गुणांची आघाडी वेळवणकडे. शेवटचा खेळाडू इथे शिल्लक युवा प्रतिष्ठान पाली संघाकडे. ऑल आउटची नामी संधी आहे वेळवण संघासाठी. इथे बोनस अटेम्प्ट केला गेला आणि जबरदस्त अँकल होल्ड पाहायला मिळाला. बोनस मिळेल परंतु 1+2 3 पॉइंट्स जातील वेळवण संघाच्या खात्यामध्ये. ऑल आउट नंतर ऑल इन युवा प्रतिष्ठान पाली संघाचा गुणफलक पोहोचलंय 22-10. 12 गुणांची आघाडी. 5 पेक्षा कमी मिनिटांचा वेळ बाकी असताना थोडस कठीण झालेलं दिसतंय. थोडस कठीण झालेलं दिसतंय आव्हान. रॅपिड रेड माराव्या लागतील. प्रत्येक रेड मध्ये पॉइंट घ्यावा लागेल. ऋषिकेश साळुंके बोनसचा अटेम्प्ट आतापर्यंत रेडिंग मध्ये वारंवार अपयशी ठरलाय आणि जर्सी क्रमांक 11 ने वारंवार त्याला बाहेरचा रस्ता दाखवलाय. इथे दोन्ही साइडला पॉइंट आहे. इच वन पॉइंट. एका साइडला बोनस एका साइडला टॅकल पॉइंट. सामना संपायला शेवटची 4 मिनिटं. 23-11. अजूनही 12 गुण कायम आघाडीमध्ये. किती पॉइंट. सुपर रेड. या सामन्याचा जर सामनावीर द्यायचा झाला तर मला वाटतं 2 खेळाडूंमध्ये चुरस होईल. दोन्ही कॉर्नर. टेक्निकल टाइम आउट. थोडीशी दुखापत. कॉर्नर डिफेन्स मध्ये कामगिरी दाखवतोय. दोघांची कामगिरी अतिशय उच्च दर्जाची. एका बलाढ्य संघाला इथे अतिशय धाकामध्ये ठेवलंय. जर्सी क्रमांक 7 स्वप्नील गडशी बोनसचा अटेम्प्ट झालाय. पुन्हा बोनसचा अटेम्प्ट. पॉइंट घ्यावे लागतील. एका बोनसने आता काहीच होणार नाही. मल्टी रेड पॉइंट करावी लागेल. टच पॉइंट घ्यावे लागतील. आपल्या खेळाडूंना रिलाईव्ह करायचं आहे. पुन्हा एकदा अँकल होल्ड. जर्सी क्रमांक 11 ने मात्र कोणालाही जाऊ दिलेलं नाहीये. शेवटची 3 मिनिटं. 2चा डिफेन्स आणि अशामध्ये एका एम्प्टी रेड स्पेशालिस्ट रेडरला पाठवण्यात आलेला आहे. फार काही करण्याची गरज नाही. सपोर्ट रेडर. आणि हा जो सपोर्ट रेडर आहे तो निश्चितच आता आपला वेळ घेईल. जास्तीत जास्त सेकंद खर्च करेल आणि आपल्या संघामध्ये क्षेत्ररक्षणामध्ये सुरक्षित येईल. फक्त 2 खेळाडू शिल्लक आहेत. सुपर रेड लगावे लागेल. जर्सी क्रमांक 46. आणि आता मात्र युवा प्रतिष्ठान पाली संघाकडून रेडर्स कडून फार काही आक्रमक पवित्रा घेताना दिसत नाहीत रेडर. 27-12. 15 गुणांची आघाडी. शेवटची 2 मिनिटं. शेवटची 2 मिनिटं. शेवट सामना येताना चुरस मात्र संपत चाललेले आहे. सामना चुरशीचा होईल अशी दाट शक्यता होती. चुरस मात्र पाहायला मिळाली.
थर्ड रेड. सुरुवातीपासून मध्यंतरापर्यंत चुरस पाहायला मिळाली. सेकंड हाफ मध्ये सुद्धा काही काळासाठी ती चुरस राहिली, परंतु अंतिमता मात्र आता आपली जी आघाडी आहे ती बेळवड संघाने अतिशय जोरदार पद्धतीने दोघेही बाहेर 2+2 4 पॉइंट. आता मात्र काहीशी औपचारिकताच म्हणावी लागेल या सामन्यामध्ये, कारण इथून आता कमबॅक करणं खूप कठीण असेल. युवा प्रतिष्ठान पाली संघाला जर्सी क्रमांक 7 स्वप्नील गडशी कदाचित इथे या रेड मध्ये फार काही त्याच्याकडून अग्रेशन दाखवलं जाणार नाही. जो काही वेळ आहे तो घेतला जाईल. सामना संपतोय आणि अतिशय रोमांचक अशा या सामन्यामध्ये जयनमान बेळवड संघ विजय होतो. विजय संघाचा हार्दिक अभिनंदन.